हाय फ्रेंड्स, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बटाटा 3 घेतली आणि त्याचा बटाट्याचा चिवडा बनवणार आहे. एकदम खुसखुशीत आणि खायला चविष्ट असा. आता महाशिवरात्रीचा उपवास येणार आहे त्यावेळेला तुम्ही बटाट्याचा चिवडा बनवू शकताय. तर सगळ्यात आधी मी बटाटा स्वच्छ धुवून घेतलं आणि बटाट्यांना टकलं करून घ्यायचं आहे. म्हणजे बटाट्याच्या वरची साल काढून घ्यायची आणि बटाट्याची साल काढल्यानंतर एका अशा जाडसर खिसणीनं, म्हणजे अशी दात मोठी मोठी असतात ना फावड्यासारखी, तसल्या दाताच्या खिसणीनं खिसून घ्यायचं आहे. म्हणजे असं लांबडं पण जाडसर जरा खिसायचं आहे. शक्यतो एखाद्या भांड्यामध्ये पाणी टाका आणि त्याच्यावरती खिसणी ठेवून खिसा. म्हणजे कसं बटाटा खिसल्याला काळं पडणार नाही. बटाट्याचा खिस हातात घेऊन पाणी पिळून पिळून असंच मोकळं फडफडीत करायचं. म्हणजे कसं पाण्याचा अंश सगळा निघून जाईल आणि तेलामध्ये तळता येईल. माझ्याकडून कढईमध्ये तेल जरा जास्तच पडलं, त्यामुळे अशा बुडबुड्या आल्या आणि बाहेर तेल जरा पडलं. तुम्ही असं करू नका. थोडंसं तेल टाका आणि त्यामध्ये असं कडकडीत होईपर्यंत तळून घ्यायचं. म्हणजे त्याच्या बुडबुड्या कमी आल्या की नाही मग समजायचं तळलंय. बटाट्याचा सगळा खिस तळल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणा आपण भाजून घेऊया तेलामध्ये. शेंगदाणा भाजून घेतल्यावर हिरव्या मिरच्या छोट्या छोट्या कट केलेल्या आहेत त्या पण भाजून घ्यायच्या आणि त्या बाजूला काढायच्या. त्यात हिरवी मिरची तळताना तोंड जरा बाजूलाच घ्यायचं, नाहीतर तोंडावर मिरची उडत्या म्हणजे उडतेच बघा. तळून घेतलेलं मिरची आणि शेंगदाणा त्या चिवड्यामध्ये टाकायचं आणि वरून पिठी साखर टाकायची थोडीशी आणि मीठ टाकायचं. हे सगळं मिक्स करायचं आणि तयार झालेला आहे बटाट्याचा चिवडा. ह्या महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही नक्की बनवा. एकदम कुरकुरीत होतो, खायला एकदम चविष्ट. बाहेरचं विकत आणून खाण्यापेक्षा घरी बनवा. आणि तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.